घोषित करत आहे। यापूर्वी काँग्रेस, शिवसेना आणि आमचे सर्व मित्रपक्ष यांच्याशी बरीचशी चर्चा झालेली आहे आणि त्यामुळं पक्षांतर्गत जे उमेदवार निश्चित करण्यात आलेले आहेत त्यांची नावं मी आपल्याला या ठिकाणी सांगतो। लोकसभा मतदारसंघ क्रमांक 8 वर्धा, लोकसभा मतदारसंघ क्रमांक 8 वर्धा श्रीयुत अमर काळे, लोकसभा मतदारसंघ 20 दिंडोरी भास्करराव भगरे, लोकसभा क्रमांक 35 बारामती सौ सुप्रिया सुळे, लोकसभा क्रमांक 36 शिरूर डॉक्टर अमोल कोल्हे, लोकसभा क्रमांक 37 अहमदनगर श्री निलेश लंके। हे आमचे आज पहिली यादी म्हणून आम्ही हे घोषित करतोय। उरलेली नावं पुढच्या काही दिवसात आपणालाच बोलवून घोषित करण्यात येतील। भास्कर भगरे, भास्करराव भगरे, दिंडोरी 20 नंबर। 2024 के लोकसभा चुनाव का ऐलान हो चुका है। हमारी जो मित्र पार्टी या पक्ष है, शिवसेना, कांग्रेस, इनसे बहुत दिन से बातचीत हो रही थी। उसमें से कुछ निष्कर्ष पे हमारी आघाड़ी आई है। उसमें जो राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के हिस्से में कॉन्स्टिट्यूंसीज आई है, उसके उम्मीदवार तय करने के लिए हमारे पार्लियामेंट्री बोर्ड ने पहले 4 दिन के पहले यहाँ पे ही बैठक ली थी। पार्लियामेंट्री बोर्ड ने इसके ऊपर चर्चा करने के बाद आदरणीय शरद पवार जी और पार्लियामेंट्री बोर्ड ने जो नाम तय किए हैं वो मैं आपके सामने घोषित कर रहा हूँ। लोकसभा कॉन्स्टिट्यूंसी नंबर 8 वर्धा श्री अमर काळे, लोकसभा मतदारसंघ 20 दिंडोरी श्री भास्करराव भगरे, लोकसभा कॉन्स्टिट्यूंसी नंबर 35 बारामती सौ सुप्रिया सुळे, लोकसभा कॉन्स्टिट्यूंसी नंबर 36 शिरूर डॉक्टर अमोल कोल्हे और लोकसभा कॉन्स्टिट्यूंसी नंबर 37 अहमदनगर श्री निलेश लंके। ये 5 नाम हमने आज घोषित किए हैं। इसके बाद में दूसरी लिस्ट हम जल्द से जल्द आपके सामने रखेंगे, घोषित करेंगे। मुझे उम्मीद है कि 4 दिन के बाद हम फिर मिल पाएंगे। ती काँग्रेस पक्ष आणि आम्ही चर्चा संपत आलेली आहे। आम्ही त्याच्या बाबतीतला निर्णय आपल्याला लवकरच कळवू। मुंबईमध्ये काही जागेवरती क्लेम केला आहे? नाही, ज्या जागा आमच्याकडे आलेल्या आहेत त्याच्या उमेदवार जाहीर करण्याची घोषणा करणं हेच मला पार्लमेंटरी बोर्डाने जबाबदारी दिलेली आहे। त्याच्या पलीकडे जागांची चर्चा आपल्याशी करण्याचा अधिकार दिलेला नाही। सर, भिवंडी हो बीड हो, उसको लेकर आप लगातार चर्चा कर रहे हैं। क्या भिवंडी का मामला कांग्रेस के साथ आपका सॉल्व होने की कगार पर है? मान के चले इसके बारे में आप सॉल्व हो जाएगा, मुझे पूरी उम्मीद है और जल्द से जल्द हम आपके सामने वो उम्मीदवार भी घोषित करेंगे जब चर्चा पूरी होगी।
भीड़ को लेकर आप एक अच्छा उम्मीदवार ढूंढ रहे हैं, अक्सर आप नाम सुनते बजरंग। हमारे पास बहुत अच्छे उम्मीदवार है, उसमें से निर्णय लेना तय है, सर तय कर रहे हैं हम जल्दी से जल्द. सर काल काँग्रेसची बैठक झाली आहे, त्यात असं ठरलंय की काही जागेवर जर मतभेद वाढले तर मैत्रीपूर्ण लढत जी ती करावी. त्यात सांगलीची जागा, भिवंडीच्या जागेचा आणि दक्षिण मध्य मुंबईच्या जागेचाही समावेश आहे. तुम्ही भिवंडीसाठी आग्रही आहे. तर मैत्रीपूर्ण लढत महाविकास आघाडीमध्ये होईल का? नाही, असं काँग्रेसने कुठं काय म्हटलं काल बैठकीत त्यांच्या चर्चा झाली आहे. नाही. कोणी हां. उमेदवार खान यांनी माहिती दिली. जागा आहे ठीक आहे ते मैत्रीपूर्वक लढत व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे. दिल्ली हाय- मागणी केलेली आहे. त्यांनी दिल्ली हायकमांडला विचारलं आहे. त्यांना पक्षात मागणी करण्याचा त्यांच्या नेत्यांकडे अधिकार आहेच ना. त्या बाबतीत काय भाष्य करायचं. सर, याचा फटका महाविकास आघाडीला बसणार नाही का? अरे बाबा पण त्यांनी- कुठं काय निर्णय कुठं झालाय. की भिवंडीच्या जागेवर दोघेही आग्रही आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी. आमचा प्रयत्न असा आहे की महाराष्ट्रातल्या सर्व लहान मोठ्या सर्व मान्यवरांना बरोबर घ्यायचं, पक्षांना बरोबर घ्यायचं, आणि कुठं- त्यासाठी आमचा प्रयत्न आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही आघाडी महाविकास आघाडी म्हणून असताना त्यात समाजवादी पार्टी आहे, शेतकरी कामगार पक्ष त्यात आहे, असे अनेक मोठे पक्ष महाराष्ट्रातले आमच्याबरोबर आहेत. आमची अपेक्षा अशी आहे की भारतीय जनता पक्षाला विरोध करण्यासाठी, भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्यासाठी महाराष्ट्रातल्या सर्वांनीच एकीचं बळ दाखवण्याची गरज आहे. काही लोक वेगळ्या उभं राहण्याची भाषा करत असतील तर मला असं वाटतं की त्याने भारतीय जनता पक्षाच्या समोरची मतं फुटतील आणि पर्यायाने भारतीय जनता पक्षाला मदत होईल. अपेक्षा ही आहे की याचा विचार करून सगळेजण एकसंघ होण्याचा प्रयत्न करतात. सांगलीच्या जागेबाबत काँग्रेस आग्रही आहे. सांगली जिल्ह्यातील यासोबतच महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांचा असा एक धक्क्यावरचा चर्चा आहे. सांगली जिल्ह्यातील महाविकास आघाडीतील घटक पक्षांना ही जागा काँग्रेसला द्यायची नाही अशी एक राजकीय वर्तुळात चर्चा आहे. आपण याकडे कसं पाहता? घटक पक्ष जे मागणी करतायत, राष्ट्रवादी काँग्रेसने ती जागा मागणी नव्हती केली. शिवसेना आणि काँग्रेस या दोघांच्यातला तो संवाद आहे आणि त्यात ॲमिकेबल सोल्युशन निघावं असा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे मी त्या चर्चेत कोणतं वेगळं विधान करणं म्हणून मी गप्प आहे, कारण काही मी बोलणं हे योग्य होणार नाही, कारण आम्हाला दोन्ही पक्ष बरोबर पाहिजेत, शिवसेना पण आणि काँग्रेस पण, आणि त्यामुळं त्याच्यावर कोणतंही कॉमेंट करणं आज योग्य नाही. लोक म्हणतात की का गप्प बसलाय. गप्प बसलाय म्हणजे मी माझ्यासमोरच ज्या चर्चा होत आहेत त्याचा मी साक्षीदार आहे आणि त्याच्याबद्दल मी काही वेगळी भूमिका मांडणं योग्य नाही. उलट दोन्ही पक्षांनी योग्य एकत्रित येऊन समाधान काढावं हाच मी प्रयत्न केलेला आहे. असं मी नाही म्हटलं. सगळ्यांनी लक्षात घ्यावं की वेगळं जर सर, तुमचा एक मित्र पक्ष वंचित बहुजन आघाडी वेगळे उमेदवार यादी जाहीर केली, महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याच्या चर्चा सुद्धा चालू आहे. तर ह्याचाही फायदा भाजपला होणार का? माझी अजूनही अपेक्षा आहे की ते आमच्याबरोबर येतील आणि आमच्याबरोबर त्यांनी यावे असे आमचे सगळ्यांचे प्रयत्न आहेत. पण ते असं म्हणतायत, प्रकाश आंबेडकर असं म्हणतायत की आता चर्चा संपलेली आहे. चर्चा संपलेली आहे पण प्रयत्न संपलेले नाही. प्रयत्न तर असतातच ना. चर्चा आमच्या सगळ्यांच्याच संपलेल्या आहेत. महाविकास आघाडीच्या चर्चा सगळ्या संपलेल्या आहेत आणि आता आम्ही त्यांच्याशी बोलतोय. त्यामध्ये मागं पुढं होण्याची आमची सगळ्यांची तयारी आहे आणि म्हणून आम्ही त्यांच्याशी बोलतोय, संवाद करतोय. त्यामुळे आता 3 पक्षांच्या बैठकी या आता पूर्ण झालेल्या आहेत. आता त्या बैठका पुन्हा होणार आहेत अशी नाही, म्हणून मी म्हटलं चर्चा संपलेली आहे. आमचा त्यांच्याशी संवाद चालू आहे आणि आमचा प्रयत्न आहे की ते जर परत याच्यात मार्ग निघत असेल तर तिन्ही पक्ष मागं पुढं होण्यासाठी तयार आहेत. राष्ट्रवादी आशावादी अरे प्रचंड आशावादी. सर, एक फ्रेंडली फाइट को लेके आप तुम्ही आशा सोडू नका. सर, फ्रेंडली फाइट गोविंदा यांच्याबद्दल
ते झालं ना त्या दिवशी रोज गोविंदा कसा काढताय हा की तुमच्यापेक्षा चांगली ऍक्टिंग करतात ते. आणि गोविंदा म्हटलं मिरची लगी पण माहिती आहे. मुख्यमंत्री 4 तास काल नोटची बघ होते अशी प्रकारे चर्चा होती. त्यांच्याच नेते जे आहेत त्यांच्या घरासमोर जाऊन मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार पाहायला मिळालं. ते भेट त्यांना मिळाली. काय मी माझं फर्स्ट हँड माझा जे रिस्पॉन्स होता तो मी त्या दिवशी दिला. गोविंदाबद्दल लोकांचं मत काय आणि माझं पहिल्यांदा ते चटकन आलेलं उत्तर होतं. आता त्या उत्स्फूर्तपणाने आता माझ्यापेक्षा तो नट चांगलाच आहे. त्याचं मी काही सिनेमात काम नाही केलेलं. तो नट चांगलाच आहे म्हटलं. माझ्यापेक्षा चांगला आहे पण निवडून एवढा चांगला नाही आहे. निवडून येण्या एवढा चांगला नाही असं माझं म्हणणं होतं. सर आपने भी 5 सीटें का ऐलान किया. ये लिस्ट कितनी लंबी है और कई सारी सीटों को लेकर फ्रेंडली फाइट की बात बहुत ज्यादा सामने हाँ? आई. अभी आपने जिन लोगों का ऐलान किया कि ये लिस्ट और भी लंबी है तो कितने लोगों की लिस्ट है और जो फ्रेंडली फाइट की बात बार बार सामने आ रही है उसे लेकर आपका क्या मत है? फ्रेंडली फाइट नहीं होनी चाहिए. सारे तीनों पार्टियों ने इकट्ठा बैठ के पूरा निर्णय करके काम करना चाहिए. ये फ्रेंडली फाइट एक जगह होती है तो अनेक जगह हो सकती है. इसकी जानकारी हम तीनों पार्टियों के नेताओं को है. इसलिए फ्रेंडली फाइट करना ये एडवाइजेबल नहीं है और हम ये फ्रेंडली फाइट होने से लोगों रोकने की कोशिश करेंगे. लिस्ट कितनी और लंबी हो सकती है? ये लिस्ट पैकेज लिस्ट नहीं. लंबी हो जाएगी. सर वंचित बहुजन आघाड़ी के साथ अभी भी आप बार बार कहते हैं कि चर्चा शुरू है. सच में चर्चा शुरू है सिर्फ कहने के लिए बजाय कि चर्चा शुरू है. थोड़े देर के पहले मैं उनको ही जाके मिल के आया. उनको जाके राजगढ़ पे जाके उनको मिल के आया मैं प्रकाश अंबेडकर साहब को थोड़े 1 घंटे के पहले. क्या रिस्पॉन्स था उनका? हाँ? क्या रिस्पॉन्स था? ती नाही सांगणार तुम्ही इतक्या उशिरा. चर्चा क्या हुई वो ना बताएं लेकिन रिस्पॉन्स क्या रहा क्या नहीं, पॉजिटिव? चर्चा हमारी लगातार कोशिश है. सारी शक्तियाँ इकट्ठा आई तो हमें विजय प्राप्त हो सकता है और इसीलिए हमारी आखिर तक कोशिश रहेगी सारे लोगों को इकट्ठा करें और इसीलिए मैं उनकी जाके मुलाकात करके ही मैं आया हूँ. उनके भी कुछ मुद्दे हैं उसके बारे में भी हमने चर्चा की. वो वैलिड है आपके यहाँ? हाँ वो वैलिड मुद्दे हैं आपके नजरिए से जो मुद्दे रखते हैं? नहीं, ऐसा मैं अभी ओपनली कहना ठीक नहीं है लेकिन मैंने चर्चा की है उनसे. नवीन काही प्रस्ताव दिलाय का? हाँ? जागांचा प्रस्ताव तुम्ही दिला होता परंतु ते म्हणजे नाही, आता ते चर्चा कशाची चर्चा आता बाहेर सांगणं शक्य नाही. ज्यावेळी रिझल्ट येईल त्यावेळेस मी तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती देईन. सर काही चमत्कार आहे वो असा फैसला असं मानू शकतो की काहीतरी चमत्कार होईल या सगळ्या घडामोडीनंतर. करेक्ट. नाही, असं आहे की प्रयत्न सगळे चालू आहेत. आमचा प्रयत्न आहे की वंचित बहुजन आघाडी आमच्याबरोबर यावी. अन्य कोणी निवडणुका लढवण्याची तयारी करत असतील तर तेही आमच्याबरोबर यावेत असा आमचा प्रयत्न आहे. शेवटी प्रयत्न करायला अजून वेळ आहे. पहिल्या फेजचे अर्ज भरण्याचा दिवस आज संपतोय. त्यामुळं अजून 4 फेजेस खास निवडणूक आयोगाने आमची व्यवस्थाच करून दिलेली आहे. 4 वेगळ्या फेजेसला या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे प्रयत्न हे आमचे जारी राहतील असं मला वाटतं. सर थर्ड फ्रंट की तरफ एक इशारा किया था. आपकी अगर परमिशन हो तो ये एयरपोर्ट जाना चाहते हैं तो उनको जाने दीजिए. सर थर्ड फ्रंट की तरफ एक इशारा किया था कि हम और भी लोगों को इकट्ठा ला रहे हैं. ये अमर काळे आरवी वर्धा कॉन्स्टिट्यूंसी वर्धा जिले के आरवी कॉन्स्टिट्यूंसी से अमर काले जी यहाँ पे मौजूद है. वो हमारे वर्धा के उम्मीदवार रहने वाले हैं और एक होनहार युवा नेता हमारी पार्टी में पवार साहब के साक्ष में परसों ही उन्होंने प्रवेश किया और हम सब राष्ट्रवादी के सब नेता उस जिले के
उन्होंने सारे ने इकट्ठा आके उनके लोकसभा के उम्मीदवार के लिए प्रस्ताव रखा और आज पार्टी ने इनको चुनाव के लिए ऊपर हमने पार्टी के प्राथमिक सदस्यत्व उन्होंने स्वीकारी और मैंने आपके सामने ये घोषणा की। नीलेश लंके जो एमएलए है उन्होंने रेजिग्नेशन विधानसभा के सभा अध्यक्ष के पास आज भेजा, वो भी हमें उसका रिसीट प्राप्त हुआ, पहुंचा है उधर, और उसके बाद उनका भी नाम मैंने आज हमारे तरफ से घोषित किया। आमदारांसाठी एक प्रश्न आहे, महाविकास आघाडीचा उमेदवार व्हायचं म्हटलं की त्या उमेदवाराला थेट धमक्या येत आहेत, नोटिसच येत आहेत, अशा पद्धतीची प्रचंड चर्चा आहे। तुम्ही आता उमेदवार म्हणून तिकडं तुमची उमेदवारी नुकतीच जाहीर झालेली आहे, आमच्या काही दिवसात काय असा अनुभव आला का तुम्हाला? नाही, अजून नाही, कारण की माझ्याकडे काही आहेच नाही, त्यामुळं काही नोटीसेसची मला भीतीच नाही आहे. तुम्ही इथं आले ते आमच्या उमेदवारांना धमकवायला आले. अरे आत्ता उमेदवारी घोषित केली आहे, नोटीस याच्या आधी कशा येतील, आता नंतर येतील. त्यांचा ते राजकारणात त्यांची संघटना किंवा ते राजकारणात त्यांनी आत्तापर्यंत कधी भूमिका घेतलेली नाही किंवा त्यांचा कोणता राजकीय पक्षही नाही आहे आणि ते मराठा समाजाच्या आरक्षणासाठी झटणारे नेते आहेत, प्रयत्न करत आहेत. ते त्या मधल्या काळामध्ये त्यांना त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत आणि त्यांनी जे केलेलं आंदोलन आहे त्याच्यावर SIT पण बसवण्यात आलेली आहे. त्यामुळं सध्याच्या सरकारकडून त्यांना बराच प्रचंड त्रास झालेला आहे असं अनुभव आलेला आहे आणि पण ते राजकारणात नाही आहेत अशी माझी समजूत आहे आणि त्यामुळं त्यांच्याशी राजकीय अशी चर्चा आमची कधी झालेली नाही. सर, महादेव जानकरांनी पवार साहेबांची भेट घेतली आणि आज त्यांची उमेदवारी जी आहे ती अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतून जाहीर करण्यात आली आहे. सुमित्रा पवार यांनाही बारामतीतून बोलावलं त्यांना. तुम्हाला महादेव जानकरांना माझी चर्चा झालेली, पवार साहेबांची चर्चा झालेली, ते 3 जागा लोकसभेच्या आधी मागत होते पण राष्ट्रवादीकडे आमच्याकडे मर्यादित जागा होत्या, त्यामुळं ते जे जागा मागत होते ते आमच्याकडे नव्हत्या आणि म्हणून शेवटी त्यांनी माढाला उभं राहण्याच्या विषयी संमती दिलेली होती. पवार साहेबांनी तसं जाहीरपणाने सुतोवाची केलेलं होतं की आम्ही त्यांनी त्या ठिकाणी निवडणूक लढावी म्हणून माझ्याशी ते बोललेले होते 2-3दा आणि त्यांना उमेदवारी द्यायची अशी आमची पक्की मानसिकता झालेली होती आणि त्यामुळं ते आमच्यातून ते तिकडं उमेदवारी त्यांनी तिकडच्या बाजूला जाऊन स्वीकारली. म्हणून आता तिथं नवीन उमेदवार हुडकण्याचं काम आता चालू आहे, म्हणून या पहिल्या यादीत ते नाव नाही, तर ते नाव पहिल्या यादीतच आम्ही दिलं असतं. जानकरांचं असं या सगळ्या विषयासंदर्भात म्हणणं होतं, सत्तेत वाटतं मला जे जास्त देत आहेत त्यांच्यासोबत मी जाण्याचा निर्णय घेतला. महाविकास आघाडीला मी 3 जागा मागितल्या, मग त्यांना मला एकच जागा द्यायचं निश्चित केलं. महायुतीला मी 2 जागा मागितल्या, त्यांना मला 1 जागा दिली. 50% जास्त जागा महाविकास आघाडीपेक्षा देत आहेत, मला 50% सहभाग माझा. नाही, त्यांनी 3 जागा मागितल्या, त्या 3 जागा मागत असताना आम्ही त्यांच्यावर चर्चा केली. 2 जागा त्यांनी मागितल्या, त्यानंतर आमच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडे त्यांनी मागितलेली माढा ही जागा होती आणि म्हणून ती माढा आम्ही जागा देऊ केली. त्यांनाही आता एकच जागा मिळालेली आहे तिकडं गेल्यावर, त्यामुळं मागितले 2 जागा आणि 1 जागा मिळाली म्हणून 50% मला मिळाली आणि त्यांनी आमच्याकडे 3 जागा मागितलेल्या पण मिळाली एकच, म्हणून 33% जागा मिळाल्या, 33% आम्हाला प्रतिसाद मिळाला. हे म्हणणं चुकीचं आहे. मी त्यांना शुभेच्छा देईन. जानकर साहेबांचे आणि माझे व्यक्तिगत फार चांगले संबंध आहेत. मी त्यांना शुभेच्छा देईन. भारतीय जनता पक्षाच्या जीवावर ते तिथं उभे राहिलेले असतील तर त्या ठिकाणी त्यांना विजयी व्हावं म्हणून मी म्हणू शकणार नाही, कारण शेवटी आम्ही त्यांना तशा शुभेच्छा निवडणुकीच्या राजकारणात आम्ही देऊ शकत नाही. माझे ते व्यक्तिगत स्नेही आहे. त्यांनी खरं म्हणजे तिकडं जाताना मला सांगितलं असतं की मला ह्या कारणामुळे तिकडं जावं लागतं आहे, तर मला जास्त आनंद झाला असता, पण तसं काही त्यांनी कळवलं नाही.
एकदम आम्ही टी व्हीवरच बघितलं की ते तिकडे गेले आणि उठी मारली. सर सवाल ये है कि जब महादेव जानकर वहाँ जाते हैं और ये आपके एक तरह से वो आरोप भी करते हैं कि सीट तो आपसे मांग रहे थे, सीट तो आप नहीं ले रहे थे, वहाँ पे ज़्यादा जगह मिल रही थी इसलिए वो संप्रदायों के साथ चले गए. उनका जो एलिगेशन है साफ साफ आपने उससे बात किया. क्या एलिगेशन है? मुझे कह रहे हैं 3 सीट आपसे मांग रहे थे लेकिन वहाँ लेकिन वो जो दावा करके आपसे बाहर जाने की उधर कितनी जगह मिली उनको? एक ही मिली. यहाँ भी एक ही हम दे रहे थे. उधर 2 मिलती उनको तो मैं समझ सकता था, लेकिन उधर भी एक है, इधर भी एक है. काफी समय से जो युति महायुति है महाराष्ट्र में वो उनको निग्लेक्ट करती थी और कदम कदम उनको अवमानित करती थी और इसीलिए वो हमारे साथ अपमान होने के बावजूद वो उन्होंने हमें कहा कि मुझे उनके साथ नहीं रहना है, हम आपके साथ आने चाहते हैं. पवार साहब से वो मिले और हमारी बहुत अच्छी बातचीत हुई और अचानक वो कैसे वहाँ गए मालूम नहीं. कुछ कारण होगा उनका, कुछ निजी कारण होगा. संपर्क अच्छे है. अमरावती में था, अभी भी जाता हूँ अष्टीवास के पंडित गीता का संपर्क अच्छा था. उनका भी है, हमारे भी बहुत सारे घोषित करत आहे. यापूर्वी काँग्रेस, शिवसेना आणि आमचे